शिवाजी महाराज की जय जय हर हर महादेव. रायगडाच्या सदस्यमुळे पावन झालेल्या भूमीमध्ये तिचं स्वागत आहे. माझं नाव रामचंद्र अवकिरकर आहे. किल्ला कधी पाहिला असेल किंवा नसाल, पण आज रायगड किल्ला पाहिजे, रायगडाचा इतिहास जाणून घ्यायचा. पण रायगडाची माहिती देत असताना मला एक तुम्हाला सूचना करायची. काय सूचना असेल तर किल्ला तुमच्यानं कुठेही प्लास्टिक जर आढळलं ते आपण उचलून कचरा कुठे टाकूया. आपण आपला जे किल्ला जर स्वच्छ ठेवला तर निश्चित येणारी ही जबाबदारी आपली, पण आपले किल्ले इतरांचे किल्ले नाहीये. दुसरी सूचना अशी असेल की कुठल्याही दगडावरती जाताना मला कल्पना द्या. या चौकीवरती आम्ही जाऊ शकतो. या दगडाचा इतिहास हाच आपला इतिहास आहे. महाराजांची समाधी असेल, शिवासन असेल तर पाठपूर पुढे घेऊन जा, थोडे त्रास थांबा. तुम्ही रायगड किल्ला सोडून आलात खरे शिव बघतात. रायगड किल्ला सोडून आल्यानंतर या किल्ले रायगडाचं महत्व कळतं. रोपवेने आलं म्हणजे किल्ला बघून समाधान होत. शिवनेरी किल्ला, शिवरायाने पहिला किल्ला घेतला तोरणा. पहिली राजधानी राजगड, स्वराज्याची दुसरी राजधानी आहे. तसं या किल्ल्याचं मूळ नाव रायरीचा डोंगर. याला कुणी रायरी म्हणायचं. राजगिरी, जम्बूद्वीप, इस्लामगड, ताशिव, तनस, पूर्वेची जिब्राल्टर पण याला म्हटलेलं आहे. का नावं दिली? येणाऱ्या शत्रूला कळलं पाहिजे की छत्रपतींची किल्ले नाहीये, म्हणून महाराजांनी या गडाचं नामकरण वेगवेगळं केलं. आणि शेवटी या गडाचं नामकरण होतं रायरी. रायरीवरून मला रायगड. तशी या गडाची हाईट आहे समुद्र सपाटीपासून 2851 फूट, पायथ्यापासून आहे 1375 फूट. किल्ल्याचं क्षेत्रफळ आहे वरचं 1200 एकर. हा पूर्ण किल्ला बघायला 3 दिवस लागतात. 350 इमारती, 11 पाण्याची तलाव आणि 84 पाण्याची टाकी. गडाच्या चारी बाजूला सह्याद्री आहे. रायगडाला सह्याद्री जॉईंट नाही. मला सांगायचं काय, ते स्लिप डोंगर आहे, स्वातंत्र्य पाड आहे. पण सह्याद्रीमध्ये 8 गड आहेत. या रायगडावरून 8 किल्ले दिसतात. सोनगड, चामारगड, मकरगड, लिंगाणा, राजगड, तोरणा, शोधगड, प्रतापगडाचा इतिहास मूळ लावतं. हा डोंगर कोकणामध्ये येतो. आपण कोकणामध्ये आपण होतो. प्रतापगडाच्या पायथ्याशी जावळीचं मोर आहे. जावळी मोऱ्यांची होती, पण मोरे आदिलशाचे सरदार आदिलशाने चाकरी करायची. ती सगळी चाकरी करतो. छत्रपतीला जेव्हा कळलं तेव्हा शिवरायाला थोडा राग आला. या माणसाला स्वराज्य वाढवून एकत्रित आपण जावळीचे मोरे हे फार गर्विष्ठ होते. ते आपल्या महाराजांना काय म्हटले की तुम्ही राजे कधी झाला, तुम्हाला राजे कोणी बनवलं, आम्ही खरं राजा होतो ना. थोडं वाईट वाटलं. महाराजांनी 150 निवडक सरदार पाठवले, त्याच्या भावाला मारलं. ज्याचं नाव होतं हनुमंतराव मोरे. तेव्हा ते आपल्या महाराजांना शरण आले. तर राजाने रायरी घेण्याच्या आधी राजगडावरून निघाले तेव्हा पहिल्यांदा रायरीला प्रदक्षिणा मारली. आणि त्या काळाची प्रदक्षिणा म्हटली तर फार अवघड होती. झाडी, रस्त्यात पाणी नाही, काटेरी झाडी, आणि पूर्ण त्रास झाला प्रदक्षिणा मारताना. एक डोंगर पूर्ण चढावा लागतो, एक उतरावा लागतो. असं त्या टोकाला आहे एक डोंगर. आधी 16 किलोची प्रदक्षिणा युथ हॉस्टेलकडे फेब्रुवारी महिन्यामध्ये, या महिन्यात पूर्ण रायगड प्रदक्षिणा 16 किलोमीटरची आहे बघा. आणि लक्षात आलं महाराजांच्या की किल्ल्याची प्रदक्षिणा मारताना आधी आपण गडाच्या पायथ्याशी आलो आणि जेव्हा किल्ल्याकडे पाहिलं तेव्हा बांधकामं खालून दिसली नाही. म्हणजेच खालून किल्ला वाटत नाही, उभा डोंगर दिसतो. त्यावरती काही तुम्ही खालून काही पाहता येणार नाही. राजधानीचं नेमकं काय आहे बघा. परंतु शिवरायाने हा डोंगर जावळीच्या मोऱ्यांकडे घेतला तो 1656 मध्ये. मग काहीतरी बांधायचं म्हणून महाराजांनी हिरुजीला बोलवलं. आले बांधकाम मोठीचे प्रमुख. बोला राजा काय करू. राजे म्हटले बांधली किल्ला बांधा, एक महादेवाचं मंदिर बांधा, बाजारपेठ बांधा आणि गडाला मोठे किल्ले बांधा, त्याचं नाव महादरवाजा आहे. त्यांच्या लक्षात आलं की गडाचा दरवाजा कसा आहे, गोमुखी आहे, सरळ दरवाजा नाही. सगळ्या किल्ल्यांना सरळ दरवाजा, रायगडाचा दरवाजा गोमुखी आहे. खालून चालत येताना वाटत की दरवाजा जवळ आले तर दरवाजा आहे, तडबंदी दिसते, दरवाजा आतमध्ये बांधला. मग हिरोजीने कामं चालू केली. गौंडी दिली त्यावेळेस किल्ला बांधायला. फक्त रायगडाच्या खालून चुना, गुळ आणि शिसा आणली. लागणारं दगड, मोठमोठे तलाव खोदली, त्यातून दगड काढला आणि किल्ला बांधायला चालू केला. 8-10 वर्षांनी किल्ल्याचं काम व्यवस्थित चालू होतं. पण 8-9 वर्षाच्या नंतर राजाने दिलेल्या मोहरा कमी पडल्या. हिरोजी इंदुरकरांना वाईट वाटलं तर दगड थांबवावा की बांधावा हा हिरोजीला प्रश्न पडला. राजे राजगडावरती आहेत. दिवसेंदिवस रायगडावरून पत्र राजगडावरती जात होते की रायगडाचं काम हे व्यवस्थित चालू आहे, कुठलीही अडचण होत नाही. मग हिरोजी इंदुरकरांनी स्वराज्यासाठी मन मोठं केलं, कुणाला कळून दिलं नाही. संध्याकाळच्या वेळेस किल्ला उतरायला सुरुवात केली. पूर्वी काही दरवाजे नव्हते, एक चौकी होती. ते चौकीदार म्हटले हिरोजी जाते कुठे गडाच्या खाली, किल्ल्याची कामं चालू होती आपल्या, सकाळी तुमच्या हस्ते भिंतीचं उद्घाटन आहे. हिरोजी म्हटले गवंडी आले, त्याला आणायचं होतं, चौकशी करतो मग वरती येतो, त्याला बघू द्या काय म्हणतोय तो. पण नाही,
त्यांना पुढचं प्लॅन करायचं होतं. खाली गावात गेले, घोडा घेतला आणि सरळ गावाकडे गेले हिरोजी इंदुरकर. पहिलं घर विकले हिरोजी इंदुरकरांनी, घरातल्या मुलीहून वस्तू विकल्या, आपल्या बायकोची दागिने पण विकले, घेतला पैसा, घेतलं कुटुंब आणि कल्याकडे निघाले. समाधानी गडाच्या पैशाशालीने विचारलं, इथले कोणी गवंडी सगळी लोक आहेत ना? आणि 4 दिवस गेले ते हिरोजी इंदुरकर त्या गावाकडं. तिथं कळलं की सगळं व्यवस्थित काम चालू आहे. अनेक समाधान हिरोजीनं वाटलं. गडावरती आले, एका बाजूला झोपडं बनलं, आपलं कुटुंब ठेवलं आणि किल्ल्याची कामं पुन्हा जोराने चालू केली. 14 वर्ष लागले त्यांना किल्ला बांधण्यासाठी. 71ला राजांना राजगडावरती पत्र पाठवलं. स्वराज्याच्या दुसऱ्या राजधानीचं काम संपलं. आनंद वाटला राजांना आणि राजगडावरून राजे निघाले. पायदल एवढं दुःखही वाटलं का त्या गडावरती शिवाजी राजे 26 वर्ष होते आणि थेट राजे रायरीच्या पायथ्याशी आले. सगळे सवंगडे राजांच्या सोबत होते. रायगड किल्ला स्वागतासाठी गडाच्या पायथ्याशी गेला होता आणि पहिल्या पायरीला पाऊल ठेवणार तर राजांचं हृदय भरलं. खळखळ डोळ्यातून पाणी आलं. हिरोजी बाजूला एका खडकावरती उभे होते. हिरोजीला वाईट वाटलं, गड तर बांधलाय, पण राजांच्या डोळ्यातून अश्रू काय आले, काय दुःख, काय चुकलं आमचा किल्ला बांधताना? हिरोजीने प्रश्न विचारला राजांना, राजा का तुम्ही संघर्ष, काय दुःख वाटलं? ते हिरोजी म्हटले, राजा म्हटले, हिरोजी हे आनंदाचे आशीर्वाद आहे, आम्हाला आनंद वाटला तुम्ही आम्हाला राजधानी बनवून दिली. पण हिरोजी या रायगडाची सुरक्षा काय? हा गड कसा आहे, भक्कम बेलात मजबूत, काय याची सुरक्षा? हिरोजींच्या पुन्हा डोळ्यात पाणी आलो. हिरोजीने शब्द दिला, राजा एकदा का रायगडाचा महादरवाजा बंद झाला ना, फक्त खालून वर यायची हिंमत हवा आणि रायगडावरून खाली जायची हिंमत पाण्याची नाही. दुसरं कोणी त्या गडावरती राजा येणार नाही. असा ते बेळाकडे मजबूत केला. वा हिरोजी, राजाने मिठी मारली. तुमच्यासारखी लेकरं मिळाली म्हणून आम्हाला गड किल्ले बांधायला सुटले. गडावरती आले राजे, सगळे ठिकाणं बघितले, आनंद वाटला. पण अशा एका ठिकाणी गेली त्या सदरेवर तिथे आवाज घुमू लागला. राजाने विचारलं, हिरोजी तिथे आवाज कसला घुमतोय? हिरोजीला सांगावं लागलं, राजा तुम्ही तुमच्या सिंहासनाची. राजाने हिरोजीना जवळ बोलवणे विचारलं, हिरोजी मागा ना, तुम्ही रायगड किल्ला बांधल्याबद्दल बक्षीस मागा, काय तुम्हाला इनाम पाहिजे? हाती, घोडा, खजिना, जहागिरी, वतनदारी, पाठवली, काय हिरोजी आम्ही तुम्हाला देऊ? हिरोजींच्या डोळ्यात पाणी आलं. राजा मी बक्षीसच्या अपेक्षा किल्ला बांधला नाही. बक्षीस मागायचं असतं तर तेव्हाही आम्ही मागितलं असतं. नाही, हिरोजी मागावं लागेल. तेव्हा हिरोजी म्हटलं, राजा योग्य वेळ तुम्ही मागून घे. एक दिवस आपल्या राजांच्या हत्तीवरती मिरवणूक. हिरोजी देखील मिरवणुकीमध्ये होते. बाजारपेठ पार केलेली. हिरोजी मिरवणुकीच्या आधी त्या महादेवाकडे जाऊन बसले. आपले राजे हत्तीवरनं खाली उतरले. मला माझं बक्षीस द्या. आगा हिरोजी, महादेवाचं मंदिर आहे. राजा मी उभा रायगड कोरला, सगळं बांधलं, पण एक दोघड बसवायचं आपण बाकी ठेवलेलं आहे. पुढाचं जोगड हिरोजी आणा पुढं. पडदा बाजूला केलं, एक मजकूर लिहिलं होतं, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर. राजा एवढा जोगड या पायरीवरती बसवा आणि तुमच्या पायाची धूळ त्या पायरीवर लावा आणि तुम्ही मंदिरात जा. रोज तुमच्या पायाची धूळ आज नतमस्तकी लागली पाहिजे. वा वा हिरोजी वा, तुमच्यासारखी लेकरं मिळाली म्हणून आम्हाला गड किल्ले बांधायला सोपे गेले. आजही त्या दगडावरती नाव लिहिलं गेलं की सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर. मला सांगायचं काय तर रायगड किल्ला बांधताना हिरोजीला कधी गर्व आला नाही बघा. रायगडावरती राजे 10 वर्ष होते. 26 वर्ष राजगड आणि बालपण शिवनेरी किल्ल्यावरती. जीवनात फक्त आयुष्य 50 वर्ष लाभलं. या 50 वर्षाच्या आजच्या काळातली फोड गेली तर 20 वर्ष अशीच गेली. राहिली 30 वर्ष. एक घर नाही बांधता आलं. आपल्या राजाने एवढे किल्ले जिंकले. आज तुम्ही राजस्थानमध्ये गेलात तर तिथले गड किल्ले तसेच आहेत. महाराष्ट्रात एकही किल्ला नाही, किल्ला शाबूत आहे. अहो, किल्ल्यांची अवस्था बघितली की डोळे पाण्याने भरतात, अंगावर काटा उभा राहतो. याला कारण का तर राजस्थानचे राजे झुकले, शरण गेले म्हणून त्यांचे किल्ले राहिले. मराठे कुणासमोर झुकले नाही, पण मराठीतले शेर आहेत. अंधाराला रात्र म्हणतात, अबळाची साथ आहे, मोडेन फळ वाकणार नाही, ही मराठ्याची जात आहे. कवी भूषण बोलला, अहो काशी हुकी कला जाती, मथुरा में मस्जिद बसती, शोभा नव्हती तर सबकी सुन्नत होती. तांदूळ शिजला तर भात म्हणतात. या महाराष्ट्रात राहून आमच्या छत्रपती शिवरायांना विसरेल त्याला हिजड्याची जातच म्हणतात. शिवरायांच्या निधनानंतर हा किल्ला इंग्रजांनी उद्ध्वस्त केला. याच गडाचा किल्लेदार सूर्याजी पिसाळ हा फितूर झाला. इंग्रज गडाच्या मागच्या बाजूला गेले, तोफा चढवल्या, गडाचा दारोगोळा फोडला. रायगड 11 दिवस वरती जळाला. 11 दिवसामध्ये लाकडाचं काम हे जळालं. राहिल्या तुटलेली भिंतीला इमारती. आता हा किल्ला कुणाच्या मालकीचा नाही. तुम्ही इथला दगड जर एक उचलण्याचा प्रयत्न केलात ना तर 3 महिने जामीन नाही साहेब मिळणार. उचलणं आपलं काम नाही, आपलं काम काही जतन नाही, संवर्धन करून. छत्रपतींच्या वारसगाद्या आजही आहेत. कोल्हापूरला संभाजीराजे, साताऱ्याला उदयनराजे भोसले. औरंगजेबाची गादी रस्त्यावर आली, पण छत्रपतींच्या गाद्या आजही राजेशाही घराण्यासारख्या गाद्या आहेत. आता हा किल्ला गव्हर्नमेंटमध्ये असल्यामुळं इथे गडावरती काही कामं चालू असतात. तुम्ही एकदा
शिवाय राज्याभिषेक सोहळ्याला या. 6 जूनला कार्यक्रम होतो. लाखो शिवभक्त असतात किल्ल्यावरती. रायगड किल्ला त्या दिवशी दुमदुमलेला असतो आणि त्या सोहळ्यामध्ये तुम्ही सामील झालात आणि राजांच्या सदरेवर गेलात तर तुम्हाला शिवाजी राजे सिंहासनावरती विराजमान झाले. दक्षिणेला कालकायचं काय, उत्तरेला टकमक टोकाय. या रायगडच महाराजांच्या काळात कोणी चोरी, लबाडी, फितुरी, गद्दारी केली की अशा चोर लोकांना महाराजांनी कुणाला फेकलं नाही. शंभू राजेने एकालाही सोडलं नाही. वेळ मिळाला नाही म्हणून होळीच्या मळावरती आणाची बंधन हत्तीच्या पायात गेली. हा इतिहास आहे बघा. मराठ्यांनी सगळं करावं, तीर्थस्थानं करावी, पंढरपूर पण करावं, पण मराठ्यांनी एकदा रायगडाची वारी करावी. आणि महाराजांच्या समाजावर नतमस्तक होणं एका भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. मग इथला गाईड घेतला, किल्ला बघितला, याला मजा नाही. इथले गुण घेऊन जाताला पाहिजे, याला मजा आहे. इथली माती आपल्या कपाळाला लागली पाहिजे, याला मुक्त आहे. शिवाजी राजे छत्रपती याच रायगडा किल्ल्यावर झाले आणि याच रायगडाच्या मातीमध्ये आपला अखेरचा श्वास ठेवून गेलो. जात पात धर्म कधीच पाहिला नाही राजांनी. दरबारात स्त्री कधी नाचो असा जगातला एकच राजा होता. तुम्ही एकदा राज्याभिषेकाला आल्यानंतर तुम्हाला इथलं वातावरण कळलं. अटल बिहारी वाजपेयी 95 साली गडावरती आले होते. तेव्हा काही सुविधा नव्हत्या. तेव्हा हेलिकॉप्टरने गडावरती आले आणि ज्या होळीच्या माळावरती तुम्ही महाराजांची मूर्ती पाहिली तिथे हेलिकॉप्टर त्यांचं लँडिंग होत होतं आणि जेव्हा त्यांनी दरवाजा उघडला तेव्हा राजांची मूर्ती दिसली आणि ते थांबवलं. त्यामुळे महाराजांना मुजरा केला. म्हटले मला इथे उतरवू नका. शिवाजी राजांसमोर उतरणे आमची पात्रता नाही. शेवटी बंदोबस्त छत्रपतींसमोर जाणं त्या पात्रतेचा माणूस लागतो. म्हणले आमची नाही तेवढी पात्रता. आणि तेव्हा रायगडासाठी 1 कोटीची निधी जाहीर देऊन टाकली बघा. आणि तेव्हा आपल्या किल्ल्यांची कामं चालू झाली. मधला काळ असा गेला होता त्या किल्ल्यांवरची काही इमारती, काही वास्तू मातीच्या ढिगाऱ्यांमध्ये होत्या. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आपल्या राजाच्या समाधीचा शोध लावला. दुर्दैव आहे, माहीत नव्हतं. 150 काळ असा होऊन गेला की अन्याय आपल्यावरती होत होता. मग नंतर हे सगळं महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सगळं शोधून हे आपल्या मराठ्यांपर्यंत पोहोचवणे, एकत्र करण्याचं काम केलं बघा. अजूनही आपल्या सांगलीवरून एक ग्रुप आहे. त्या ग्रुपचं नाव आहे शिवप्रतिष्ठान. व्हिडिओ गुरुजींचे 2 भक्त येतात, धारकर येतात, सांगलीवरून स्वतःच्या खर्चाने येतात. एवढ्या गाडीने गडाला पाहिजेला गाडी पार करतात, 1,500 पायऱ्या चढून येतात. 7 वाजता त्या गंगासागरमधलं पाणी घेतात, अभिषेक घालतात आणि निघून जातात. ते गेले 50 वर्ष तरी काम चालू आहे. रोज रायगडावरती महाराजांची सकाळी 7 वाजता पूजा होते बघा त्या शिवप्रतिष्ठानच्या मार्फत. आता त्यांनी स्वप्न केलेलं की रायगडावरती 32 मनाचं सिंहासन बसवायचं आहे. सोन्याचं होतं ते औरंगजेबाचं सरदार घेऊन गेला. आता त्याची प्रतिकृती आहे. आता आपण गडाच्या मागच्या बाजूला ज्या दरवाजातून आपण घुसलो तो मेना दरवाजा आहे. शिवाजी महाराजांच्या राणे सायंकाळी मेनेत बसायची आणि हवा खायला बाहेर निघाली तो मेना दरवाजा. महाराजांना 8 राण्या होत्या. यांची नावं काय? सही, काशी, लक्ष्मी, पुतळा, सकवार, गुणवंत, सगुण आणि स्वरा. इथे 6 राहायच्या. एका राणीचं एक घर आहे, हे राणीचं घर, दाशीचं घर, खिडकी आणि त्याकडली टॉयलेटची व्यवस्था. महलातून जायला रस्ता आहे बघा. आतूनच 6 दालने. 8 राण्या काय केल्या आपल्या महाराजांनी? स्वराज्य वाढवण्यासाठी. मोहिते, निंबाळकर, जाधव, गायकवाड, शिर्के, इंगळे, विचारे, जगताप या सरकाराच्या मुळशी लग्न केलं. 8 राण्यांपैकी 2 पुत्र, संभाजीने राजाराम. संभाजी महाराज सईबाईचा राजाराम सोयराबाईचा. आता आपण राणी महलातून पुढे जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव.